चला तर आज आपण अशी बघणार आहोत झणझणीत चमचमीत डाळ खिचडी कशी बनवायची. तर त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण तीच तीच खिचडी भजे खाऊन जर कंटाळून गेला असाल तर एकदा नक्की अशी डाळ खिचडी बनवून पहा. चला तर आज आपण बघणार आहोत डाळ खिचडी कशी बनवायची चमचमीत अशी. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, मसुराची डाळ, तूर डाळ आणि हिरव्या मुगाची मूग डाळ घेतलेली आहे आणि इथं बटाटा घेतलेला आहे काप करून, टोमॅटो घेतलेला आहे आणि लसण पण घेतलेला आहे इथं ठेचून, बारीक चिरून कांदा, कोथिंबीर. चला मग पटकन आता आपली रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या डाळी अगोदर मी स्वच्छ धुवून घेते. यामध्ये टाकून देते अगोदर तांदूळ, नंतर मसुराची डाळ आणि तूर डाळ आणि मुगाची डाळ हे मिक्स. यामध्ये टाकून देते आता तेल. तेल किंवा तूप टाकलं तरी पण चालतं. मी इथं तेलच टाकून देते कुकरमध्ये. नंतर टाकून देते मोहरी. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर टाकून द्यायचे जिरे, आणि लसण ठेचून घेतलेला यामध्ये टाकून द्यायचा. लसणाला थोडा गुलाबी रंग येऊ द्यायचा. नंतर टाकून द्यायचा कांदा. नंतर द्यायचं टोमॅटो टाकून. बटाटा. नंतर यामध्ये टाकून येते बटाटा. दोन तमालपत्र यामध्ये टाकून देते. हळद. नंतर टाकून देते लाल तिखट. नंतर टाकून देते तांदूळ. मिक्स करून घ्यायचं सर्व आणि चवीप्रमाणे लगेच यामध्ये मीठ टाकून द्यायचं. लगेच घ्यायचं यामध्ये पाणी टाकून. परत एकदा गरा हलवून घ्यायचं. नंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर टाकून द्यायची आणि आता घ्यायचं कुकरचं झाकण लावून. याच्या होऊ द्यायच्या 3 शिट्ट्या मिडियम हीटवर. इथं 3 शिट्ट्या पण झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या. आता आपण याचं झाकण काढून घेऊ. इथे तयार आहे आपली अशी डाळ खिचडी झणझणीत. हे पाहू शकता. आता तयार आहे ना आपली अशी डाळ खिचडी. आता यावर टाकून द्यायची तुपाची धार.
यावर टाकून द्यायची आता तुपाची धार आणि लगेच करायची खायला सुरुवात। आणि पापड पण काय चविष्ट लागतात ना। बाहेर पावसाची धारा आणि डाळ खिचडी चमचमीत आणि पापड, वा काय मस्त लागते ना। चला मग रेसिपी सुरू करू आपण। कशी वाटली डाळ खिचडीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत। तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खात पेत राहा।